तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप। 6 जानेवारी 2026 ला दर्पणकार बाळासाहेब जांभेकर जयंती व पत्रकार दिन निमित्त सडक अर्जुनी येथील बस स्थानकामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, माननीय तहसीलदार आनंद जाधव, खंडविकास अधिकारी आदित्य ठाकरे, पोलीस निरीक्षक गणेश वणारे, महामार्ग वाहतूक निरीक्षक राजू बत्तावडे, नगरपरिषद कार्यालय सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार व तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनेश्वर, उपाध्यक्ष ओमप्रकाश टेंभुणे, सचिव शिवकुमार तिवारी, सल्लागार विनायक परसोडकर, वसंत लांजेवार, लालसिंह चंदेल, अरविंद मेंढे, सुखदेव कोरे, निखिल मुनेश्वर, नरेश अगळे, संजय गिरीपुंजे यांच्या संयुक्त विंधवाने वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। यामध्ये नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना मार्गदर्शन केले। बातमी संकलन LK चंदेल, ग्रामीण न्यूज गोंदिया। पत्रकार दिवस आहे आणि पत्रकार दिवस असल्यामुळे पत्रकार संघाच्या सगळ्याच पत्रकार मंडळींनी आपल्याला हा निवेदन केलं आणि तिथे बोलवलेले आहेत। यानिमित्त पत्रकार संघाच्या दिवसानिमित्त आज पत्रकार संघाकडून सडक अर्जुनी नगरामध्ये वृक्षारोपणच्या कार्यक्रमात आपण आटोपलेला आहे। त्याच्या संबंधात आपण हॉस्पिटलमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन तिथं बरेच पेशंटला, सगळ्याच पेशंटला आपण फळ वाटपाचाही कार्यक्रम केलेला आहे। ह्यात असेच उपक्रम पत्रकार संघाने नेहमी आपण राबवत राहावे ही आमची मनापासून इच्छा आहे। जे अडीअडचणी आहेत ते दूर करण्याचे ते प्रयत्न करतात आणि जेव्हा पत्रकार जातो आहे तेव्हा त्या अडीअडचणी दूर होतात। म्हणूनच हे मीडिया असते आणि मीडियाला आमच्यातर्फे ही विनंती आहे की या पूर्ण सडक अर्जुनी नगरासोबत संपूर्ण तालुक्यामध्ये असणारे कार्यालय साधून त्या गोष्टीचा ताळानिवाडा करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा। प्रत्येक गोष्ट आपण जर या दिवशी का याचप्रमाणे आज जसा आपण हा पत्रकार संघाचा दिवस राबवला, या निमित्ताने आपण हॉस्पिटलमध्ये फळं वाटप केली, नगरामध्ये पूर्ण वृक्षारोपणाचे कार्य केले। त्याच पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक वेळेमध्ये अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम नियोजित करावा, आयोजित ताळानिवाडा केला जाईल। आज इथे जमा झालेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माझ्याकडून पत्रकार दिवसाच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आपण जे फळ वितरणाचा कार्यक्रम इथे आज साजरा केला त्या हिशोबाने आपण आपल्या आपल्या आचरणात असलेली सामाजिक जाणीव दाखवून दिली, त्याबद्दल पण मी तुमचा आभारी आहे। आपले प्रयत्न असेच सुरू ठेवा जेणेकरून आम्हाला इथे जास्त चांगला सेवा देण्यात अजून मदत होईल।